आणि 5च्या 5 मोठ्या बातम्यांना सुरुवात करूयात। राज्यभरात 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झालं। त्यात अनेक हाय प्रोफाईल महापालिकांचाही समावेश आहे। कोणत्या ठिकाणी कोणतं आरक्षण जाहीर झालंय, तिथले दावेदार कोण आहेत, याबद्दल आपण आपल्या प्रतिनिधींकडून जाणून घेणार आहोत। मुंबईमध्ये काय स्थिती आपण पाहूयात। मुंबई महापौर पदाचा कारभार यंदा महिलेच्या हाती जाणार आहे। खुल्या गटातील महिला मुंबईची महापौर होणार आहे। आज जाहीर झालेले आरक्षण सोडतीत मुंबईचं महापौर पद हे खुल्या प्रवर्गाला मिळणार आहे, हे स्पष्ट झालंय। म्हणजे ओपन कॅटेगरीतला महापौर होणार आहे। शिवसेना भाजप युतीकडे स्पष्ट बहुमत आहे। दोन्ही पक्षांचे 118 नगरसेवक आलेत निवडून, त्यामुळे बहुमताचा आकडा 114 आहे आणि म्हणूनच मुंबईचं महापौर पद महायुतीला मिळणार हे जवळपास निश्चित आहे। मुंबई महापालिकेसाठी महापौर पदासाठी 5 महिलांची संभाव्य नावं पुढे येत आहेत। त्यापैकी तेजस्वी घोसाळकर, अलका केरकर, रितू तावडे, त्याचबरोबर राजश्री शिरवाडकर आणि राखी जाधव यांची नावं चर्चेत आहेत। योगिता सुनील कोळी यांनी भाजपच्या तिकिटावर मालाडमधून मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला। त्यांचं नाव सुद्धा महापौर पदासाठी चर्चेत आहे। मुंबईतील दहिसर इथल्या वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर निवडून आल्यात। त्या दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेत जात आहेत। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, मुंबई महापालिकेच्या महापौरपदी पुन्हा एकदा महिला राज असणार आहे, त्यामुळे कोणत्या महिलांची नावं, कोणत्या महिला नगरसेवकांची नावं चर्चेत आहेत आणि कुणाला संधी मिळू शकते, कोण हॉट फेवरेट आहे किंवा डार्क हॉर्स ज्याला आपण म्हणतो ते कोण आहेत? विरोध मुळात भाजपाची संख्या ही सर्वाधिक आहे आणि अर्थात भाजप आणि शिवसेनेमध्ये भलेही चढाओढ असली तरी भाजप महापौरपद किती सोडेल याविषयी एक शंका आहे। यामुळे भाजपचाच महापौर होण्याची शक्यता अधिक आहे। अर्थात याबाबतच्या काही घडामोडी पुढच्या काही दिवसात स्पष्ट होतील। पण दुसरा मुद्दा राहतो तो भाजपमधून इच्छुकांचा। महिला ओपन असल्यामुळे आता जे जिंकून आलेले आहेत आणि विशेषतः सगळ्यात जास्त सिनियर आहेत त्या अलका केरकर ज्या आहेत त्या जवळपास 3 टर्म भाजपच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि माजी उपमहापौर देखील आहेत। वांद्रे या भागातून ते येतात, त्यामुळे त्यांचं नाव सगळ्यात जास्त पुढे आघाडीवर आहे। त्याचवेळी भाजपच्या एकनिष्ठ जुन्या काळातल्या जे नावं समोर येतात त्यामध्ये ऋतू तावडे आहेत, राजश्री शिरवाडकर आहेत आणि जे नव्यानं परत एकदा चर्चेत येतात ती नावं म्हणजे अर्थात हर्षिता नार्वेकर आणि तेजस्विनी घोसाळकर। पण घोसाळकरांच्या नावाच्या बाबतीत भाजपमध्ये असा एक सूर आहे की नुकत्याच निवडणुकीच्या दरम्यान त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे आणि अशांना थेट मुंबईची सत्ता हातात द्यावी का जावी ही महत्वाची असा एक प्रश्न उपस्थित होतोय। दुसरीकडे नार्वेकर परिवारांमध्येच राहुल नार्वेकर हे मोठ्या पदावर आहेत आणि त्यांच्याच घरामध्ये तिकीट दिलं जावं का याची शंका किंवा किंतु परंतु आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये जी उर्वरित नावं आहेत त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। मुख्यमंत्री उद्या रात्री मुंबईत दाखल होत आहेत। दावोसला गेले असल्याने तुर्तास तरी भाजपाचं अद्याप गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुद्धा झालेली नाही। आता जी चर्चा समोर येते त्या जी काही नावं आहेत त्याच्यावर अखेर अंतिम निर्णय हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं सांगण्यात आलेलं आहे। यामुळे अनेकांची नावं चर्चेत आहेत, पण भाजप हा नेहमी गेले काही कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी धक्कातंत्र देत अनेक वेगळं असं वेगळं नाव समोर आणतं। साधारणतः भाजपशी एकनिष्ठ असणारे, भाजपच्या विचारांच्या सरणीशी निगडीत असणारे आणि मराठी विशेषतः कोकणी मराठा असं सगळं कॅल्क्युलेशन कदाचित यामध्ये विचार केला जाईल असं म्हटलं जातं आणि त्यातूनच एक नाव समोर आणलं जाईल। कारण की मुख्यमंत्री असोत किंवा एकनाथ शिंदे असोत असे सगळे नेते वारंवार सांगतायत की महायुतीचाच महापौर होईल आणि मराठी होईल। यामुळे भलेही ओपन कॅटेगरी मधले इतर कॅन्डिडेट भले मोठे स्ट्रॉंग असले महिला तरी मराठी आणि मराठा बहुल भागात असणारी आणि कोकणी मराठा अशा स्वरूपाचे काही कॅल्क्युलेशन तयार होत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून कदाचित एखादं नाव समोर येईल असं सांगितलं जात आहे। अगदी त्या दृष्टीनं हे नाव पुढे येऊ शकतं आणि भाजपची आतापर्यंत प्रथा राहिलेली आहे की धक्का तंत्राचा वापर भाजप अशा वेळेला अनेकदा करत असतं। नवीन माणसाला संधी देण्याचाही भाजप नेतृत्वाचा प्रयत्न असतो। त्या अनुषंगानं कदाचित एक नवीन नाव चर्चेत येऊ शकतं किंवा त्याची महापौरपदी वर्णी लागली जाऊ शकते। धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्सबद्दल। आणि आता मुंबईनंतर बातमी आहे नाशिकमधून। कुंभमेळ्याच्या दृष्टीनं मानाचं असणारं नाशिकचं महापौरपद हे सुद्धा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झालेलं आहे। दरम्यान नाशिकच्या महापौर हा भाजपचाच होणार असून त्यासाठी दावेदारांची संख्या सुद्धा मोठी आहे। हिमगौरी आडके, दीपाली गीते, डॉक्टर योगिता हिरे, त्याचबरोबर प्रियांका माने आणि दीपाली कुलकर्णी या प्रबळ दावेदारांची नावं चर्चेत आहेत। भाजपकडून तब्बल 16 महिला नगरसेविका
निवडून आलेले आहेत. भाजप नेहमीच नव्या चेहऱ्यांना संधी देतो. नाशिकमध्ये सुद्धा तेच होणार अशी शक्यता वर्तवली जाते. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुसंस्कृत, अभ्यासू आणि प्रशासकीय अनुभव असलेला चेहरा महापौरपदी देण्याकडे भाजपचा कल असल्याचं बोललं जातंय. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. प्रांजल, जसं मुंबईमध्ये आहे तसंच सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी हे महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे. 5 ते 6 जणींची नावं चर्चेत आहे. मात्र सर्वाधिक हॉट फेवरेट आपण ज्याला म्हणतो ते कोणतं नाव आहे? आपण बघितलं तर नाशिकमध्ये तिरंगी लढत ही बघायला मिळाली होती आणि यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे महापौर हा भाजपचाच होणार हे निश्चित झालेला आहे. तसं बघितलं तर आज महिला वर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे सर्वसाधारण गटासाठी आणि यामुळे अनेक बड्या नेत्यांना, जे दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात, ज्यांनी खरं तर जोरदार लॉबिंग ही सुरू केली होती, त्यांना मोठा धक्का बसलेला आहे. यामध्ये खास करून आपण बघितलं तर बडगुजर जे खरं तर वादग्रस्त देखील ठरले होते, मात्र प्रबळ दावेदार खरं तर ठरत होते, त्यांना मोठा धक्का बसलेला आहे. त्यानंतर दिनकर पाटील असतील, यासोबत अनेक नावं ही पुढे येत होती. मात्र महिला आरक्षण जाहीर झालं आहेत आणि त्यामुळे यांना कुठेतरी आता बाजूला करण्यात आले आहेत असंच म्हणावं लागेल. दरम्यान आता जर आपण बघितलं तर सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झालं आहेत आणि अनेकांची नावं ही पुढे येत आहेत. यामध्ये खास करून आपण जर बघितलं तर हिमगौरी आडके या प्रबळ दावेदार आहेत, कारण हिमगौरी आडके या आधी देखील स्थायी समितीवरती होत्या. यासोबतच आमदार राहुल आहेर यांच्या त्या बहीण आहेत. त्यामुळे कुठेतरी हिमगौरी आडके यांचं नाव जे आहे ते सर्वाधिक चर्चेत आहे. त्यानंतर दीपाली गीते खरं तर यांना महिलांमध्ये सर्वाधिक मतं हे नाशिकमध्ये मिळालेले आहेत. यासोबतच माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्या त्या पत्नी आहेत, गिरीश महाजनांच्या निकटवर्ती म्हणून देखील त्या ओळखल्या जातात. त्यामुळे दीपाली गीते यांचं देखील नाव जे आहे ते पुढे येते. त्यासोबतच दीपाली कुलकर्णी आहेत, ज्या 3 वेळा निवडून आलेल्या आहेत. प्रियंका माने ज्यांची दुसरी टर्म आहेत. यासोबतच योगिता हिरे या देखील स्वतः डॉक्टर आहेत. यासोबतच अपूर्व हिरे जे आमदार राहिलेले आहेत, शिक्षक आमदार, त्यांच्या त्या पत्नी आहेत. त्यामुळे हे 5 जी नाव आहेत ती प्रामुख्याने चर्चेत येत आहेत. नाशिकचा जर विचार केला तर नाशिक महापालिकेची निवडणूक यंदाची भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची होती आणि तेवढंच महापौर पद देखील मानाचं ठरणार आहेत, कारण आता याच वर्षी कुंभ पर्वाला सुरुवात होणार आहेत आणि त्यामुळे महापौर पद हे अत्यंत महत्त्वाचं आहे, मानाचं मानलं जात आहेत आणि त्यामुळे आता निश्चितच महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान जो निवडणूक काळामध्ये मतदान प्रक्रियेवेळी देखील जो गोंधळ बघायला मिळाला होता भाजपमध्ये, त्याच पार्श्वभूमीवरती आता स्वतः मंत्री गिरीश महाजन हे कालपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत आणि स्वतः ते या संपूर्ण महापौर प्रक्रिया असेल किंवा गटनेत्याची प्रक्रिया असेल यावरती लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे निश्चितच जरी हा संपूर्ण निर्णय जो आहे तो महापौर पदाचा तो प्रदेश पातळीवर होईल असं जरी सांगितलं जात असतं, तरी मात्र स्वतः गिरीश महाजन या सर्व प्रक्रियेवरती लक्ष ठेवून आहे. त्यामुळे आता निश्चितच आता नाशिकचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष हे लागलं. महापौर कोण होणार याकडे लक्ष लागलंय. प्रांजल, आमच्यासोबत असाच राहा. आपण मालेगावची पण बातमी पाहणार आहोत. मालेगाव महानगरपालिकेचं महापौरपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानं अनेक दिग्गजांचा हिरमोड झालाय. मालेगाव महापालिकेत 35 नगरसेवक इस्लाम पार्टीचे आहेत आणि तो सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय. त्यांचा मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीकडे 5 नगरसेवक आहेत, काँग्रेसचे 3, असा एकूण 43चा जादुई आकडा म्हणजे मॅजिक फिगर गाठली गेलेली आहे. त्यामुळे त्यांचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. पण इस्लाम पार्टीचे प्रमुख माजी आमदार आसिफ शेख यांचे बंधू हाजी खालिद रशीद शेख हे प्रमुख दावेदार होते महापौरपदाचे. पण आता मालेगावचं महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्यानं आता हाजी खालिद शेख यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी नसरीन हाजी खालिद शेख यांचं, तसंच त्यांच्या आई माजी महापौर ताहिरा रशीद शेख यांचीही नावं चर्चेत आहेत. पुन्हा एकदा प्रांजलकडे जाऊयात. प्रांजल, बंधूंना त्यांना महापौरपदी बसवायचं होतं, मात्र आता त्यांचे मनसुबे या आरक्षणामुळे उधळले गेलेले आहेत. मुळातच आपण बघितलं तर मालेगाव महापालिकेची निवडणूक ही अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत, कारण तिथे शिंदे शिवसेना आणि इस्लाम पार्टी यांची युती होईल अशी चर्चा आहेत. मात्र यासोबतच जी शिवसेनेकडून नेहमी हिंदुत्व हे पुढे केलं जातं, तोच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कुठेतरी जे बालेकिल्ला ज्यांचा समजला जातो ते शिवसेना मंत्री दादा भुसे हे धर्मसंकटात सापडलेले होते. दरम्यान आज जरी आपण जर बघितलं तर मालेगावमध्ये MIM कडून गटनेतेपदी अब्दुल मलिक यांची देखील नियुक्ती ही अचानक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे
जर बघितलं मालेगावमध्ये तर MIM देखील कुठेतरी दावा हा करतोय. त्यासोबतच इस्लाम पार्टीचे देखील नगरसेवक हे सर्वाधिक निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे शिवसेना शिंदे गट जे आहेत ते कोणासोबत जाणार ही देखील चर्चा ही रंगलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच आज जरी बघितलं तर मालेगावमध्ये महिलांसाठी महिला सर्वसाधारण गटासाठी आरक्षण हे जाहीर झालेलं आहे. त्यामुळे मालेगावमध्ये देखील अनेक, जसं तुम्ही नाव सांगितलं की अनेक हे जे दिग्गज आहेत त्यांना हा धक्का बसलेला आहे. त्यामुळे अनेकांनी आता महिलांसाठी खरं तर कोणाचं नाव पुढे येत आहेत, मालेगावसाठी आता कोण महापौर होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता नाशिकनंतर जाऊयात पुण्यामध्ये काय परिस्थिती आपण पाहूयात. पुण्याच्या महापौर पदाची माळ महिला उमेदवाराच्या गळ्यात पडणार हे जवळपास निश्चित झालंय. यापूर्वीही अनेक महिलांनी पुण्याचं नेतृत्व केलं असून आता पुन्हा एकदा महिलांना संधी दिली जाणार आहे. महापालिका निवडणुकीत भाजपनं मोठ्या प्रमाणावर महिलांना उमेदवारी सुद्धा दिली होती. 119 महिलांना भाजपनं संधी दिली होती. त्यापैकी 50पेक्षा अधिक महिला नगरसेविका निवडून आलेल्या आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर महापौर पदासाठी काही महिला नगरसेविकांची नावं चर्चेत आली आहेत. यामध्ये वर्षा तापकीर, रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे आणि मानसी देशपांडे यांच्यासह रोहिणी चिमटे, दिवंगत भाजप नेते गिरीश बापट यांच्या स्नुषा म्हणजे सुनबाई स्वरदा बापट आणि निवेदिता एकबोटे यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान महापौर पदासाठी महिला आरक्षण जाहीर झाल्यानं अनेक पुरुष नेत्यांना मात्र धक्का बसला आहे. अविनाश पवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अविनाश, कुठे ना कुठेतरी पुरुष प्रबळ दावेदारांचा हिरमोड झालेला आहे. महिला राज पुण्यामध्ये सुद्धा येणार आहे. निश्चितच विनोदजी, आपण जर पाहिलं तर पुण्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने भाजपला यश मिळालं होतं त्याच्यामध्ये भाजपचे मुख्य नेते जे गणेश बिडकर होते ते खरं तर या संदर्भात मुख्य दावेदार समजले जात होते. त्यासाठीची त्यांनी फिल्डिंग देखील लावली होती. मात्र त्यांचा सहित अनेक भाजप नेत्यांचे म्हणजे शहराध्यक्ष जे धीरज घाटे आहेत त्यांचा, त्यासोबत श्रीनाथ भीमाले यांचा, अशा अनेक नावांचा समावेश होईल की ज्यांनी या बाबतीत खरं तर कंबर कसली होती. मात्र त्यांचा हिरमोड झाला आणि पुण्यामध्ये खरं तर सावित्रीच्या लेकींना आता खरं तर हे महापौर मत मिळणार आहे. आणि पुण्यामध्ये ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंची सगळी कारकीर्द आहे तिथे खऱ्या अर्थाने महिला राज येणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महापौर पदासाठी आता काही महिला नगरसेवकांची जी नावं चर्चेत आहेत त्यामध्ये वर्षा तापकीर, रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे, रोहिणी चिमटे आणि दिवंगत भाजप नेत्या सुनबाई त्यांच्या गिरीश बापटांच्या त्या स्वरदा बापट आणि त्यानंतर निवेदिता एकबोटे यांचा याच्यामध्ये समावेश आहे. रंजना टिळेकर या विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री आहेत आणि त्या 5 वेळा नगरसेविका म्हणून यापूर्वी निवडून आलेल्या आहेत. मानसी देशपांडे यांनी देखील सलग 3ऱ्यांदा हा विजय मिळवलेला आहे. आणि दुसरीकडे आपण जर म्हटलं तर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या नातेवाईक आहेत आणि मंजुषा नागपुरे जे आहेत त्यांनी देखील यंदा बिनविरोध असा विजय संपादन केलेला आहे. आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील वर्षा तापकीर यांनी देखील विजयाची हॅट्रिक साधलेली आहे. वर्षा तापकीर यांचं नाव सर्वात वर आहे, त्याच्यानंतर ही सगळी नावं आहेत. मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भाजप हे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की धक्कातंत्र देखील अवलंबू शकतं, त्याच्यामुळे नवीन चेहऱ्याला देखील संधी मिळू शकते अशी देखील काही सूत्रांची माहिती आहे. त्याच्यामुळे एकूणच जर सर्वसाधारण महिला उमेदवाराला आता ही संधी मिळाली आहे तर या महिलांच्या जी आपण नावं घेतली त्या नगरसेविकांची आता चर्चा सुरू आहे. आणि एकूणच आता पुणे भाजप कशा पद्धतीने निर्णय घेत. आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की जर आपल्यावर मतदारांनी एवढा मोठा विश्वास दाखवला आहे तर आपल्याला पारदर्शक कारभार करावा लागेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे कशा पद्धतीने आता इथं कुणाला कौल देत आहेत यावरच खरं तर हे महापौर पद हे अवलंबून असणार आहे असं म्हटलं तर त्याच्यामध्ये पक्ष नेतृत्व आता कोणाला संधी दिली जाणार आहे पक्ष नेतृत्वाकडून हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद अविनाश दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता बातमी आहे KDMCतून, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून. KDMCतील महापौर पदाचे संभाव्य उमेदवार असलेले किरण भांगले आणि हर्षाली थविल या दोघांना घेऊन शहर प्रमुख रवी पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं समजतंय. या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय. कल्याण डोंबिवलीत गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मोठं राजकीय नाट्य रंगलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर आता 2 महापौर पदाच्या उमेदवारांना घेऊन रवी पाटील शहर प्रमुख हे तिथे दाखल झालेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कल्याण डोंबिवलीतील नवनिर्वाचित नगरसेवकांची सुद्धा बैठक होण्याची शक्यता आहे. अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत. अमजद, दोघांची नावं चर्चेत आहेत. हर्षाली थविल आणि किरण भांगले या दोघांना जवळपास महापौर पद मिळणार हे निश्चित झालंय का, की आणखीन काही लोक चर्चेत आहेत, काही लोकांची नावं चर्चेत आहेत?
विनोद सर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महापौर पदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र केडीएमसीत महापौर पद हा अनुसूचित जमाती प्रभागासाठी आरक्षित झाल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये जो रस्सीखेच सुरू होता तो जवळपास संपला आहे. कारण की भाजपाकडे अनुसूचित जमाती प्रभागासाठी एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. त्यांच्याकडे तो नगरसेवक नाहीये. शिवसेना शिंदे गटाकडे 2 नगरसेवक आहेत आणि मनसेकडे 1 नगरसेविका आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून जे नगरसेवक आहेत किरण भांगले त्यांचं नाव चर्चेत आहे आणि ते पहिल्यांदा निवडून आले आहेत. आणि दुसऱ्या ज्या नगरसेविका आहेत हर्षाली थविल या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांना अनुभव आहे आणि सभागृहामध्ये 5 वर्ष हर्षाली थविल होत्या. त्यामुळे त्यांना महापौरपद मिळण्याची शक्यता आहे. आता या दोघांना घेऊन जे शहर प्रमुख रवी पाटील या मुंबईकडे रवाना झाले आहे आणि या दोघांमध्ये कोणाचं नाव पुढे येणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. आणि दुसरीकडे भाजपमधून भाजपा शिवसेनेसोबत आहे आणि भाजपाकडे कोणत्याही नगरसेवक अनुसूचित जमाती प्रभागात निवडून न आल्याने भाजपची या आपोआपच त्यांची दावेदारी संपुष्टात येते. कारण एकीकडे शिंदेकडे 2 नगरसेवक आहेत एसटी प्रवर्गातले आणि एसटी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे किरण भांगले आणि हर्षाली थविल या दोघांपैकी एकाला महापौरपद मिळणार आहे. आणि भाजपचा दावा आपसुकच निकाली निघालाय. कारण भाजपकडे एकही एसटी प्रवर्गातला नगरसेवक नसल्यामुळे भाजप आता महापौर पदासाठी प्रयत्न करण्याची शक्यता अजिबात मावळलेली आहे. धन्यवाद अमजद दिलेल्या अपडेट्सबद्दल. पण केडीएमसीमध्ये नाट्य इथेच थांबत नाही. तर मनसेच्या शिंदेंना दिलेल्या पाठिंब्यावरून आरोप प्रत्यारोप जरी होत असले तरी मनसेच्या पाठिंब्यामागची इनसाईड स्टोरी वेगळीच आहे. केडीएमसी महापालिकेत मनसेच्या 5 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक हे शिंदेंचे समर्थक आहेत. भाजपसोबत जागा वाटपात या 4ही समर्थकांचे वॉर्ड्स भाजपला सुटले होते. त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली आणि त्यांच्या प्रचाराचा खर्च सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेने केल्याचं समजतंय. मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला नसता तर हे 4ही नगरसेवक जे श्रीकांत शिंदेंचे समर्थक आहेत ते श्रीकांत शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणार होते. त्यामुळे नामुष्की टाळण्यासाठी अखेर नाईलाजास्तव मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला इथं पाठिंबा दिल्याचं कळतंय. दरम्यान काय परिस्थिती आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नीट समजावून घेऊयात. केडीएमसी महापालिकेत मनसेचे एकूण 5 नगरसेवक निवडून आले. या 5 पैकी 4 नगरसेवक हे शिंदेंचे समर्थक होते. भाजपसोबत जागा वाटपात या 4 समर्थकांचे वॉर्ड शिंदेंना आपल्याकडे घेता आले नाहीत. भाजपला हे वॉर्ड सुटले. त्यामुळे या समर्थकांना त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवायला लावली. 4ही उमेदवारांचा प्रचाराचा खर्च संपूर्णपणे शिंदेंच्या शिवसेनेनं केला. मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला नसता तर हे 4ही नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणार होते. कारण विजयानंतर हे 4ही नगरसेवक श्रीकांत शिंदेंच्या भेटीला गेले होते. त्यामुळे अखेर नामुष्की टाळण्यासाठी नाईलाजास्तव मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय. स्थानिक नेतृत्वाचा निर्णय असं जरी मनसेच्या वतीनं या निर्णयाकडे बोट दाखवून सांगितलं जात असलं तरी सुद्धा राज ठाकरेंना या संपूर्ण घटनाक्रमाबाबतची कल्पना होती. दरम्यान एकनाथ शिंदेंनी केवळ मनसेलाच धक्का दिलेला नाहीये तर ठाकरे गटाचीही केडीएमसीमध्ये शिंदेंनी कोंडी केली. एकनाथ शिंदेंनी फक्त मनसेतच आपले समर्थक पाठवले नाहीत तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतही समर्थक पाठवत त्यांना सुद्धा तिकीटं मिळवून दिली. त्यापैकी मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे निवडून आल्यानंतर श्रीकांत शिंदेंचे 2 समर्थक ठाकरे गटातून निवडणूक लढवून निवडून आले होते आणि त्यामुळे साहजिकच हे दोन्ही नगरसेवक श्रीकांत शिंदेंकडे गेले. पण या दोघांव्यतिरिक्त ठाकरे गटातले आणखी 2 नगरसेवक नॉट रिचेबल झाल्यानं ठाकरेंकडे केवळ 7 नगरसेवक शिल्लक राहिलेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या केडीएमसीच्या नगरसेवकांचा गट अजूनही स्थापन होऊ शकलेला नाहीये. आणि आता बातमी नागपूरमधून आहे. नागपूर महानगरपालिकेतील महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी नीता ठाकरे आणि शिवानी दाणी आणि मनीषा अटकरेंसह 6 संभाव्य उमेदवारांची नावं सध्या चर्चेत आहेत. आता त्यांच्यापैकी कुणाची वर्णी लागणार हे पाहावं लागेल. संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत. संजय, सर्वसाधारण महिलांसाठी हे पद राखीव झालेले आहेत. महिला उमेदवार ज्या नगरसेवक निवडून आलेल्या आहेत त्यापैकी 2-3ची नावं चर्चेत आहेत, ज्यामध्ये नीता ठाकरे, शिवानी दाणी आणि मनीषा अटकरेंसह आणखीही काही नावं चर्चेत आहेत. ही नावं कोणती आहेत आणि कुणाचा दावा यामध्ये प्रबळ आहे?
की विनोद सर, जसं आता आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं की धक्कातंत्र म्हणजे भारतीय जनता पक्ष, त्यामुळे ऐन वेळेवर भारतीय जनता पक्ष कोणाचं नाव समोर आणेल ते कुणालाच माहिती नसतं. जसं आता राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी बोलताना नितीन नवीन हे नाव अचानक आलं आणि आज ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे कोण येऊ शकेल ऐन वेळेवर हे माहिती नाही आहे. रविवारी मुख्यमंत्री नागपूरला आपल्या गृहनगरात येत आहेत आणि त्यावेळेस ते ठरेल असं बोललं जात आहे. मात्र जी 4-5 नावं आपण सांगितली त्यापैकी नक्कीच 4 नावं जी आहेत ती महत्त्वाची आहेत असं समोर आता दिसतं आहे. शिवानी दाणी आहेत, अश्विनी जिचकार आहेत, नीता ठाकरे आणि दिव्या धुर्डे ही ती 4 नावं आहेत. 151 जागा आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये, त्यापैकी 102 जागांवरती भाजप विजय झालेला आहे. 2 शिवसेनेला मिळालेल्या आहेत, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळाले. त्यामुळे आता भाजपचाच महापौर होईल हे आता निश्चितच आहेत. मुख्य म्हणजे सगळी नावाबद्दल चर्चा करण्याच्या आधी एक मला उल्लेख करावा असं वाटतो की आज काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत, विधानसभेमधले काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रपरिषदेमध्ये शिवानी दाणी यांचं नाव घेऊन त्यांनी धमाल उडवून दिली. त्यांचा मुद्दा होता की आरक्षणची जी सोडत झालेली आहे त्यामध्ये कुठेतरी फिक्सिंग आहे आणि हा मुद्दा मांडताना त्यांनी असं म्हटलं की जर खुल्या प्रवर्गासाठी महिलेसाठी नागपूर महानगरपालिकेच्या महापौरांचं पद जर राखीव झालेलं आहे तर नक्कीच शिवानी दाणी यांना महापौरपद मिळणार आहे. तर या शिवानी दाणी कोण, तर या तिशीतल्या भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्या आहेत. अगदी तरुण वयापासून भारतीय जनता युवा मोर्चा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यासोबत त्या जुळलेल्या आहेत. सध्या त्या राज्याच्या युवा मोर्चाच्या सरचिटणीस आहेत आणि यापेक्षाही वेगळी ओळख म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्या येतात आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी निकटवर्तीय कार्यकर्त्यांपैकी एक आणि कट्टर समर्थक कार्यकर्त्यांपैकी एक म्हटल्या जातात. जेव्हा कधी आंदोलनं होतात किंवा एखादा विषय घेऊन रस्त्यावर उतरायची वेळ असते तेव्हा त्या समोर दिसतात. आणि यापेक्षाही वेगळं म्हणजे कॉम्प्युटर सायन्सची डिग्री असली तरी त्या गुंतवणूक या विषयामध्ये एक्सपर्ट आहे. त्यांची स्वतःची कंपनी आहे. दरवर्षी त्या गुंतवणूक या विषयावरती सेमिनार घेतात आणि एवढंच नव्हे तर राज्य आणि देशाचे जे अर्थसंकल्प होतात त्यामध्ये सुद्धा त्यांचं मांडणी करण्याचं काम त्या करतात. आणि अर्थातच मी जसं आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, शिवानी दाणी हे जे नाव आहे ते वेगवेगळ्या मंचांवरती भारतीय जनता अगदी पक्षाची चर्चेत भूमिका असलेलं हे नाव आहे. त्यामुळे आणि तरुण नेतृत्व आहे, शिवानी दाणी यांना संधी दिली जाऊ शकते. पक्ष नेतृत्वासोबतचे चांगले संबंध हे सुद्धा त्यांच्या पथ्यावर पडू शकतात आणि त्यामुळे त्यांची कदाचित वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे. धन्यवाद संजय दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण बघतोय की नागपूरमधली ही स्थिती आहे आणि नागपूरनंतर आता जाऊयात पिंपरी चिंचवडमध्ये. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महापौर पद हे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलं आहे. सर्वाधिक जागावर विजय मिळवणाऱ्या भाजपच्या 84 नगरसेवकांची त्यामुळे धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या विजयी नगरसेवकांनी आपापल्या नेत्यांकडे लॉबिंगसुद्धा सुरू केले, कारण 84 जणांना आता महापौर बनण्याची संधी आहे. महापौर पदासाठी सर्वसाधारण खुला गट असं आरक्षण जाहीर झाल्यानं भाजपच्या 84 विजयी नगरसेवकांपैकी कोणतीही महिला किंवा पुरुष नगरसेवक महापौरपदी विराजमान होण्याची त्यांना संधी आहे. दरम्यान बिनविरोध महिला नगरसेविका सुप्रिया चांदगुडे यांच्यासह उच्च शिक्षित तरुण चेहरा म्हणून स्नेहा कलाटे आणि 16,000हून अधिक मताधिक्यानं निवडून आलेल्या सारिका गायकवाड यांची नावं सर्वाधिक चर्चेत आहेत. सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सूरज, ही नावं तर चर्चेत आहेतच, पण यापेक्षा वेगळी काही नावं समोर येऊ शकतात का, आणि जर आली तर काय कारण असू शकतील? कोणते निकष लावले जातील महापौर पदासाठी? नक्कीच विजय सर, आपण पाहिले तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळलंय. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचाच महापौर असणार असं चित्र सध्या तरी दिसतंय. परंतु आपण या ठिकाणी पाहिले तर पिंपरी चिंचवड महापौराचा विचार करता तर गेल्या निवडणुका पाहता स्थानिक पातळीवरतीच महापौर कोण असणार हे इथूनच नावं सुचवले जातात आणि त्यावरती शिक्कामोर्तब होतं. आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातील 2 विधानसभा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि याच आमदारांच्या निकटवर्ती या ठिकाणचे जे महापौर पद आहेत त्यावरती विराजमान केले जातात, असा पिंपरी चिंचवड शहराचा इतिहास आहे. परंतु मागील 2017ची निवडणुका पाहता काहींची संधी सुद्धा हुकली होती, त्यामुळे ते नाराज आहेत. त्यांची सुद्धा नावं समोर येत आहेत. त्याचबरोबर अभ्यासू चेहरा म्हणूनही काही लोक आहेत बिनविरोध निवडून आले, त्यांची सुद्धा नावं चर्चेत. आपण प्रामुख्याने पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाचे 84 नगरसेवक निवडून आले, त्यामुळे दावेदार अनेक आहेत. त्यामुळे काहींनाच संधी मिळणार आहे आणि 5 वर्षाचं हे महापौरपद
टप्प्याटप्प्याने दोन्ही विधानसभांमध्ये विधानसभा ज्या आहेत त्यामध्ये विभागून दिले जाणार. त्यामुळे एकूणच काय पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 नगरसेवक जे बिनविरोध निवडून आले त्यामध्ये रवी लांडगे आणि सुप्रिया चांदगुडे यांची सुद्धा नावं समोर येतात. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष त्यांच्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास दाखवला. त्यामुळे मोठं संख्याबळ या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मिळालं. त्यामुळे त्यांना देखील या ठिकाणी संधी मिळू शकते, कारण मागच्या वेळेस त्यांचं नाव हुकलं होतं. त्यामुळे त्यांना पुन्हा यावेळी संधी मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. त्याचबरोबर आयरामचं जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून भारतीय जनता पक्षामध्ये आले होते त्यांना अशी कुणकुण काही जणांनी महापौर पदाचा शब्द दिला होता, स्टँडिंगचाही शब्द दिला होता. त्यामुळे अशाही काही नेत्यांची नावं यामध्ये चर्चेमध्ये आहेत. त्यामुळे एकूणच काय नक्की या ठिकाणचा महापौर कोण होणार हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. या ठिकाणचा महापौर कोण होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे, कारण 84 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी हे आरक्षण जाहीर झालंय. त्यामुळे प्रत्येकाला इथं महापौर बनण्याची संधी आहे. आता बाजी कोण मारतं ते पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद सूरज दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी.